हॅलो माझ्या ताईंनो, कशा आहात तुम्ही? आणि आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या, कोण कोण आलेलं आहे माहेरी? कारण की आता बऱ्याच जणी माहेरी गेल्या असतील, मी पण आलेली आहे, तुम्हाला माहीतच आहे माझ्या व्हिडिओवरून. आणि आज आम्ही साबुदाण्याच्या कुरड्याची रेसिपी बनवत आहोत. आई म्हणे आज साबुदाण्याच्या कुरड्या बनवू आपण. तर साबुदाणा आईने रात्रीच भिजवलेला होता, तो आता गरम करायला ठेवला, शिजवायला ठेवला. आणि मी आलू किस केलेला आहे, 3-4 आलू घेतले आणि त्याचा किस पाडलेला आहे छानपैकी. आणि हा साबुदाणा चांगला शिजू दिला आईने. आणि चांगला शिजल्यानंतर मग कसं त्यात मीठ वगैरे टाकलं. हे बघा आलू किस किती छान पडलेला आहे. किसनी पण छान होती ना, त्याच्यामुळे किस पण छान पडलेला आहे छान. आणि ह्या उपवासाच्या कुरड्या आहेत, तुम्हाला माहीतच असेल. आणि खूप टेस्टी लागतात ह्या कुरड्या. हे बघा साबुदाणा आता घट्ट होत आहे, शिजत आहे चांगल्या प्रकारे. आणि चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर मग आपण त्याच्यात हिरवी मिरची काढली मिक्सरमधून जाडसर, आणि ती मिरची पण त्याच्यामध्ये टाकली. हे बघा अशी जाडसर काढलेली आहे आणि ते पण त्याच्यामध्ये टाकून दिली. आणि साबुदाणा परत शिजवायला ठेवलेला आहे. चांगला शिजू दिला तर कसं कुरड्या पण छान होतात आपल्या. म्हणजे मेन म्हणजे ते फाटत नाहीत. पूर्ण प्लॅस्टिकच्या कागदावरून पूर्ण कुरड्या निघतात आपल्या. ते कशाचाही चीक म्हणा काही चांगलं होऊ दिलं ना आपण, तर त्या कुरड्या चांगल्या निघतात. नाहीतर माहीत आहे का, चीक किंवा काही चांगलं झालं नाही ना, तर त्या कुरड्या अशा टाकतो ना आपण, ते वाळल्या की तेव्हाच फाटून जातात. आणि आता साबुदाणा आपला चांगला झालेला आहे. आता त्याच्यामध्ये टाकला आहे ना आलू किस. तो पण त्याच्यामध्ये चांगला शिजू द्यावा लागते. आलू किस कसा लवकर शिजतो, त्याला वेळ नाही लागत. साबुदाण्याला जास्त वेळ लागतो. तर त्याच्यात आईनं जिरं पण टाकलं. जिरं, मीठ आणि हिरवी मिरची ह्या 3 वस्तू टाकल्या. आणि साबुदाणा किस चांगला शिजल्यानंतर मग आईनं केले नाश्त्यासाठी डोसे. आणि छान डोसे केले. आई म्हणे पहिले नाश्ता करून घे, नंतर मग आपण कुरड्या टाकू साबुदाण्याचे. मग छान हे बघा माझ्या आईचे डोसे आणि आलूची चटणी, शेंगदाण्याची चटणी एवढी टेस्टी होते ना. तर तसंही आपल्या आईचं काही करतो साबुदाण्याची कुरड्यासाठी हे असं पाहिजे. साधा ठेचा जरी केला नाही ना, आपला साबुदाणा पण छान लागतो. चांगला आता हे पण थोडं थंड झालं आणि हे किसलेले हे आलू बघा असं झालेलं आहे. ते पण साबुदाणा शिजला चांगला. आणि बटाट्याचा जो किस होता ना, तो पण चांगला शिजला गेला. प्लास्टिकचा कागद टाकला. प्लास्टिकचा कागद टाकला ना, फक्त त्याच्यावर तेल टाकलं की त्याच्यावर ते कुरड्या टाकून द्यायचे. आणि आपल्याला कुरड्या वाढल्या ना, ते काढताना एकदम इझी जाते आपल्याला. तर त्याच्यामुळे आईला म्हटलं तू चीक कर साबुदाण्याचा, मी कुरड्या टाकतो. तर मी मग चमच्याच्या कुरड्या टाकल्या खाटेवर. हे बघा किती छान झाले ते, खूप छान झालं आणि खूप टेस्टी लागतात. हे उपवासाला कशा खूप कामात पडतात ह्या. आणि पूर्ण खाट भरून झालं ते. आणि हा साबुदाणा माहीत आहे का, 1 किलो साबुदाणा होता आणि 1 किलो म्हणजे जवळजवळ 3 पाव आलू होते. 1 किलोच्या थोडे कमी होते आलू. तर अशा प्रकारे जवळजवळ 2 किलो झालं हे बॅटर. तर 2 किलोचं हे कुरड्या एका खाटीवर बसल्याबरोबर सगळ्या कुरड्या बसल्या एका खाटीवर. आणि हे बघा तुम्हाला जवळून पण दाखवत आहे. आणि जास्त पातळ पण टाकायचे नाही आहेत, कारण की पातळ टाकले ना बरोबर तळल्या पण जात नाही. आणि वाळल्यावरती माहीत आहे का, जाळही टाकले तरी वाळल्यावरती अशा पातळ बनतात त्या. आणि त्याच्यामुळे थोडा जाडसरच ठेवायचे, जास्त पसरवायचे नाही. तर आजचा व्हिडिओ ताईंनो मी इथंच संपवते.